आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख रोहे, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी आपुला घ्यावा, तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख रोहे, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. रती माई के दुखाची जनते, रती माई के दुखाचे जनते, रती माई के दुखाची जनते, रती माई के दुखाची जनते. नाही आदि अंती अवसानी, नाही आदि अंती अवसानी, नाही आदि अंती अवसानी. अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया, अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया. लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे. हे रती माई के दुखाची जनते, रती माई के दुखाची जनते, हे रती माई के दुखाची जनते, रती माई के दुखाची जनते. नाही आदि अंती अवसानी, नाही आदि अंती अवतार, नाही आदि अंती अवतार. तुका म्हणे का मरण्याची सोय, का म्हणे का मरणाची, का म्हणे का मरण्याची सोय, का म्हणे का मरणाची, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे. हे रती माई के दुखाची जनते, रती माई के दुखाची जनते, हे रती माई के दुखाची जनते, रती माई के दुखाची जनते. नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान. जय जय. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. रती माई के दुखाची जनती, हे रती माई के दुखाची जनती. तेने बिन जीवा सुख नोहे, तेने बिन जीवा सुख नोहे. हे रती माई के दुखाची जनती, हे रती माई के दुखाची जनती. नाही आदि अंती अवसानी, नाही आदि अंती अवसानी, नाही आदि, नाही आदि, नाही आदि, नाही आदि, नाही
अवसानी अवसानी नाही अयंती अवसानी नाही आदि नाही अयंती अवसानी 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 हे ना नाही आली अवसानी नाही आली अवसानी नाही आली दुखाची जनती रती माईके दुखाची जनती विठ्ठल विठ्ठल
आपुला तो एक देव करुणे घ्यावा तेने विण जीवा सुख नोहे ए रती माईके दुःखाचे जनते नाही आदि अंते अवसान अविनाश करे आपुल्यायचे लावे म्हणा पिसे गोविंदाचे ए रती माईके दुःखाची जनते नाही आदि अंती अवसान तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे ए रती माईके दुःखाची जनते नाही आदि अंते अवसान विठाला विठ्ठल महायोगपीठे तटे भीमारत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम नमन 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 नमन पांडुरंग करू प्रथम नमन नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया हे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहाणस्थं पदांभुज तेजं स्फुरद्दिक् प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा चोरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा चोरा करुणा करुणा करा हो दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरण तुमचा अनुग्रह
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवकंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझवेन शंभो मज कोण तारे. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वधर्मसमुचितः यच्छै स्नानि श्रियतं गृहीतन्मे शिशिस्तेन शादिमान् तो प्रपन्नं. मनोजं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरतुमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. दत्त माझी माता दत्त माझा पिता 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 बहीण बंधू चुलता दत्त माझा बंधू दत्त माझा बहीण बंधू दत्त माझा. दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विण जीवा सुकणो हे. ये रती माईके दुःखाची जनते नाही आदे अंते अवसान. सकल संत कंठभूषण अनंत कृपासागर भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा या जीवसृष्टीतील प्रत्येक मानवाची ज्याच्या करता धडपड आहे, प्रत्येक जीव ज्या सुखाकरता रात्रंदिवस काबाड कष्ट करतोय, हाडाची काढ करतोय, रक्ताचं पाणी करतोय, त्या सुखाचा मार्ग सांगणारा चहाभंग विढाला विठ्ठल 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 विठ्ठल. अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय अखिल गुणनिदान रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाधार भक्तवत्सल्य पंढरीनाथाच्या निस्सीम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णवा गण्यमुक्त कैवल्य तेजो निधी अखंड समाधिधन विश्व माऊली ज्ञानोबराय. थोडा विकुटच राहू द्या. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय बाल भागवत प्रेममूर्ती नामदेव महाराज वारकरी संप्रदायातील सर्व थोर संत मंडळीच्या कृपेने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायामध्ये कालक्रमा करणारे सर्व टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण सर्वजण देव स्वरूप श्रोतू वर्ग आपणा सर्वांच्या परम आणि पावन उपस्थितीमध्ये आज या सपकळ परिवारानं आमच्या आप्पांच्या अर्थात कैलासवासी तुकाराम माधव सपकळ यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं भगवंताचा असणारा एक नामचिंतन महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. बघा, या सपकळ परिवारामधील कैलासवासी तुकाराम माधव सपकळ यांच्या पश्चात त्यांचा परिवार पाहायला गेलं तर
त्यांच्या पत्नी जयश्री तुकाराम सपकळ, त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा संजय तुकाराम सपकळ, त्याचप्रमाणे त्यांना असणाऱ्या 4 कन्या रत्न, त्यामध्ये विजया बाळासाहेब बुहिटे, शोभा दिगंबर ठोंगे, राजश्री अंकुश आंब्राळे, अश्विनी दत्तात्रय कड, हा या आप्पांचा परिवार. आणि या परिवारानं आपल्या पितृऋणातून उत्तीर्ण होण्याकरता आजचा हा भगवंताचा नामचिंतन सोहळा आयोजित केलेला आहे. माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे रूढ. बघा, वैकुंठवासी परमसद्य आदरणीय मामासाहेब दांडेकर म्हणत असत, तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर भगवानही प्रसन्न होतात, भाग्याचा उदय झाल्यानंतर संत दर्शनही होत आहे. पण असं कुठलं भाग्य नाही किंवा असं कुठलं दर्शन नाही ज्यानं आपले गेलेले आई वडील पुन्हा येतील. माझे ज्ञानोबराय सांगतात, सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, तया सेवेसे किर शरीरे लोण कीजे. माझे ज्ञानोबाराय सांगतात, आई वडिलाची सेवा करावी. निवृत्ती दादानं ज्ञानोबरायला प्रश्न विचारावा, ज्ञानोबा, अरे आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत आपण त्यांची सेवा करूच, पण आई वडील गेल्यानंतर त्यांच्या पश्चात सेवेचं स्वरूप काय? त्यावेळेस आपल्या थोरल्या भावाला माझ्या ज्ञानोबानं सांगावं, दादा ऐका ना, आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची आपण सेवा केली पाहिजे, आणि आई वडील गेल्यानंतर ज्या तिथीला ते जातात ना दादा, त्याच तिथीला भजन कीर्तन नामस्मरण ज्याची जशी परिस्थिती असेल ना तशी सेवा करावी दादा. ज्याला कीर्तनाचं नाही आयोजन करता आलं किमान भजन तरी घ्यावं, भजनही नाही जमलं किमान हरिपाठाची तरी व्यवस्था करावी, हरिपाठही नाही जमला माझ्या ज्ञानोबरायाचं पसायदान करावं. दादा ऐका ना, पण हे ज्या त्या तिथीलाच करावं लागतं बरं का दादा, त्यामध्ये बदल करता येत नाही. अहो, ज्या वेळेस त्या सूर्याला ग्रहण लागतंय, ज्या वेळेस त्या चंद्राला ग्रहण लागतंय, किंवा ज्या दिवशी आपले आई वडील इहलोकीची यात्रा सोडून परलोकाला जातात ना, तो दिवस अंकित असतो. सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करती पारवणे, का माता पिता मरणे अंकित तो दिवस अंकित असतो. म्हणून ज्या तिथीला आपले आई वडील गेलेत ना त्याच तिथीला हे वर्ष श्राद्ध करावं लागतं. बघा, आणि हे नाही केलं तर काय होतो शास्त्र सांगतं, ज्या आई वडिलांनी आपल्यावरती अतोनात प्रकारचे उपकार करून ठेवलेत ना त्यांच्या उपकारातून अंशतः उत्तीर्ण होण्याकरता आजचं हे कर्म सांगितलेलं आहे. बरं, हे नाही केलं तर काय होतो? वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, पुत्र झाला दुराचारी. हो कटाचे तरीची पितर, कटाचे तरीची पितर, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला. कटाचे तरीची पितर
त्याचे करीती पितर वंश दुराचारी पुत्र झाला. हे जर आपण कार्यक्रम नाही केले तर घरामध्ये दोन दोष येत असतात. एक वर्णसंकर आणि दुसरा पितृदोष. महाराजांनी आता सांगितलं, असे जर कार्यक्रम आपण केले नाही तर आपले वरून पितर कटकट करत असतात. मग तुमची लाखों हो कोट्याची संपत्ती असू द्या, देव तुम्हाला सुखानं खाऊ देत नाही. म्हणून असे कार्यक्रम केलेच पाहिजेत. नाही केलं तर तुमच्या घरामध्ये बऱ्याच अडचणी येतात. आता पितृदोषाचं सांगायला नको, बरंच काही आहे. आणि असे जर कार्यक्रम केले तर आपले पितर कल्याण इच्छिती सर्व काळ कल्याण इच्छिती सर्व काळ कल्याण इच्छिती सर्व काळ हो कल्याण इच्छिती सर्व काळ हे नामामध्ये पितृ आशीर्वाद देती नामामध्ये पितृ आशीर्वाद देती हो कल्याण इच्छिती सर्व काळ कल्याण इच्छिती सर्व काळ हो नामामध्ये पितृ आशीर्वाद देती नामामध्ये पितृ आशीर्वाद देती हो कल्याण इच्छिती सर्व काळ कल्याण इच्छिती सर्व काळ नामा म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सर्व काळ. ज्या कुलातील मुलं मुली आपल्या वाड वडिलांच्या उद्धाराकरता प्रयत्न करतात ना, त्याचा या समाजाला हारिक वाटतो. यात नवल काय, याचा आनंद माझ्या देवाला देखील वाटतो. तुकोबराय सांगतात, तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक हो कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 हो तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 तयाचा हरिक वाटे देवा. आणि माझ्या या तुकोबरायाच्या अक्षराला साजेचं काम आमच्या संजीवन दादांनी केलेलं आहे. बघा, दादांनी मला फोन केला, महाराज आमच्या आप्पाचं वर्षश्राद्ध आलेलं आहे, तेव्हा ही तारीख आहे, तेव्हा आपल्याला असं नियोजन करावं लागतंय. आणि संजीवन दादाचा फोन झाल्यानंतर अण्णांनीही मला फोन केला. म्हणले, महाराज सेवा व्यवस्थित झाली पाहिजे, तुम्ही म्हणसाल तसं आपण व्यवस्थित सर्व काही गोष्टी करू. आणि अण्णांनी धावपळ करून या सेवेचं अगदी चोख नियोजन केलेलं आहे. अशा या सपकळ परिवाराच्या कुटुंबाच्या एका सदस्याच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्तानं मला भगवंताची सेवा करण्याची संधी या ठिकाणी भेटलेली. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरे माझ्या दैवा पार नाही. बघा, आजच्या या सेवेकरता आवाज द्या दादा थोडा. या
इंदापूर तालुक्यातील ज्यांना गायनाचे गोड धणी म्हणून ओळखलं जातं बरं का, गायन क्षेत्रामध्ये तालुक्यामध्ये ज्यांच्याकडं आदरानं बघितलं जातं ते आमचे परमस्नेही प्रसाद दादा पाटील या ठिकाणी साथ करण्याकरता उपस्थित आहेत. त्यांच्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. बघा, वयानं ज्येष्ठ श्रेष्ठ, पण परमार्थामध्ये प्रत्येकाला कसं सामावून घ्यावं, कसं त्याला आदरानं बोलून त्याला योग्य मार्गदर्शन करावं, असे परमार्थातील आमच्या इंदापूर तालुक्याचे अशोक मामा टकले या ठिकाणी साथीकरता उपस्थित आहेत. त्यांचं देखील जोरदार टाळ्या वाजा. बघा, माझ्या या वारकरी संप्रदायाची ती भगवी ध्वजा नामदेव महाराजांनी पंढरपुरापासून त्या पंजाबपर्यंत नेऊन पोचवली. अगदी त्याच पद्धतीचं काम आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये ज्यांचं मृदंगामध्ये आदरानं नाव घेतलं त्यांनी आपल्या या महाराष्ट्रातील मृदंग, उत्तर प्रदेशामध्ये त्या डमरूधारी भगवान भोलेनाथाच्या जे काशी विश्वेश्वरातील पहिलं शिवलिंग ज्या ठिकाणी स्थापन झालं ना, त्या ठिकाणी महाराष्ट्रातला मृदंग पहिल्यांदा वाजवला आमच्या मारुती महाराजांनी. असे मारुती महाराज या ठिकाणी मृदंग साथी करता उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या गावातील परमार्थ श्रेष्ठ आमचे विठ्ठल अण्णा देखील या ठिकाणी कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत. तरुणांना मार्गदर्शन करून ज्यांना पुढं घेऊन परमार्थामध्ये कसं जावं की ज्ञान आमच्या लाला महाराजांना लाला महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांना गोळा करून परमार्थाकडे ओढण्याचं काम आमचं ईश्वर भाऊ करतात. ईश्वर भाऊ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रत्येकाच्या पाठीमागे खंबीरपणे दंडक घेऊन, वारकरी संप्रदायाचा दंडक घेऊन उभा राहणार आमच्या गलांडवाडीचं वैभव चोपदार हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज जाधव आहेत. यांचं देखील टाळ्या वाजवून स्वागत करा. त्याचप्रमाणे वय झालं म्हणून काय झालं, परमार्थामध्ये वयाला किंमत नाही, आनंद लुटण्याला किंमत आहे. आमच्या हरिभक्तपरायण गेंदेव महाराज गलांडे या ठिकाणी विण्याची साथ करण्याकरता उपस्थित आहेत. यांचं देखील जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. आता या ठिकाणी सगळीच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, योगा शिक्षक आमचे मोरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील जोरदार वाजवून टाळ्या. त्याचप्रमाणे आमचे महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आता परिचित अपरिचित सर्वच भजनी मंडळ या ठिकाणी सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळ्या आणि सेवेकरता सुरुवात. विठाला विठाला शास्त्र सांगतं न मातो परमदैवतम. बरं का, शास्त्र सांगतं न मातो परमदैवतम. गायत्री मंत्रासारखा मंत्र नाही, गंगेसारखी नदी नाही, भारत देशासारखा देश नाही, जसं आईसारखं पवित्र दैवत नाही ना, तसं माझे नाथ बाबा वडिलांकरता काय म्हणतात, त्यांचं काय मत आहे. 3 प्रदक्षिणा पर्येसी, 2 प्रदक्षिणा वाराणसी, 1 नमस्कार करता पितयासी तुके पुण्य होनी. बघा, 3 पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य, 2 काशीच्या प्रदक्षिणेचं पुण्य, सकाळी सकाळी आपल्या वडिलाच्या चरणाला हात लावून दर्शन घेतलं की ते आपोआप भेटतंय. आणि असंच पितृछत्र या सक्कळ परिवाराचं गेल्या वर्षी भगवंतांच्या चरणावरती विलीन झालं. बघा, आज त्यांचं पुण्यस्मरण आपण प्रथम वर्ष श्राद्ध संपन्न करत आहे. काही माणसं जन्मल्यापासून मरेपर्यंत स्वतः करता जीवन जगतात, तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत दुसऱ्या करता जीवन जगतात.
जी माणसं जन्मल्यापासून स्वतः करता जीवन जगतात ना ती जिवंतपणीच मेलेली असतात. पण जी माणसं देशाकरता धर्माकरता संप्रदायाकरता जीवन जगतात ना ती माणसं गेली तरी कीर्ती रूपानं मागं. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. ओ राहिल्या त्या कीर्ती जगमाची, राहिल्या त्या कीर्ती जगमाची. ओ राहिल्या त्या कीर्ती जगमाची, माझी राहिल्या त्या कीर्ती जगमाची. ओ गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाची. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाची, राहिल्या त्या कीर्ती जगमाची. राहिल्या त्या कीर्ती जगमाची, राहिल्या त्या कीर्ती जगमाची. हो गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाची. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाची, राहिल्या त्या कीर्ती जगमाची. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाची. किंवा तुका म्हणे एका मरणीच उत्तमची उरे कीर्ती मागे. बरं का. आणि अशा असणाऱ्या आपल्या आप्पांचं प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्ध आपण संपन्न करतोय. जावं तर प्रत्येकालाच लागतं. येथे राहण्याची नाही कल्पकोट. जो जन्माला आलाय ना प्रत्येकाला जावं लागतं. जन्माला आला पण गेलाच नाही असा एकच अपवाद आहे, ते म्हणजे माझे संत श्रेष्ठ ज्ञानोबराय. ज्ञानोबरायला सोडलं तर या जगामध्ये कुणाला राहता आलेलं नाही, राहता येणार नाही आणि राहिलेलाही नाही. पण त्याच ज्ञानोबरायाचे काय शब्द आहेत. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणून धनंजया जियापणे. प्रत्येकाला जावं लागणार आहे. बघा की आपल्या घरात ही पाठी मागवळून बघा. आपल्या आजे गेले, पंजे गेले, कित्येक लोक गेले बघा. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. हो देखत देखत ना तू पंतू, तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. हो देखत देखत ना तू पंतू, देखत देखत ना तू पंतू, तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतू, तोही तैसा झाला. उठा उठा जागा रे, पाठी आले भय मोठे. 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 मोठे मोठे. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा गेला. प्रत्येकाला जावं लागतं. अहो येथे देवाला आपले अवतार संपवायला लागले, मग तुम्हाची काय गरज. येथे नाही उरवाले अवतार, एरते पामर जीव किती. माझे कबीर महाराज तर मोठ्या लोकांची यादी देतात. पीर मरे पैगंबर मरे, मर गए हकीम रोगी.
33 कोटी देवता मरपडे काल के फासे. प्रत्येकाला जावं लागणार आहे. बघा, जाण्याच्या अगोदर 2 जणाला मेसेज आलते की तुमचं मरण जवळ आले म्हणून. एक परीक्षिती राजा, ए राजा, तुला 7च दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प येऊन दसणार आहे आणि तुला मरावं लागणार आहे. आणि 2 कंस मामाला देखील कळालं होतं की आपलाच भाचा, आपला 8 नंबरचा देवकी मातेचा पुत्र आपल्याला मारणार आहे. पण नवल बघा ना, ज्याच्याकडं केवळ 7 दिवस आहेत त्यानं आपला मृत्यू मंगलमय करून घेतला, आणि ज्याच्याकडं भरपूर दिवस होते तो या मृत्यूला जिंकण्याच्या नादात मरून गेला. जावं प्रत्येकालाच लागणार आहे, म्हणून या मृत्यूला कुणीही नाकारायचं नाही. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय काय सांगतायत ते आपण ऐका. माझ्या जगद्गुरु तुकोबरायने उठावं, कधी भामचंद्र डोंगरावरती जावं, कधी भंडाऱ्या डोंगरावरती जावं, कधी घोराडेश्वर डोंगरावरती जावं, नाम साधना करावी, पाठांतर करावं, नामस्मरण करावं, आणि सायंकाळी येऊन त्या असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये रोज कीर्तनाची सेवा करावी. आणि अशीच तुकोबरायची कीर्तनाची सेवा झाली. जगद्गुरु तुकोबराय दुसऱ्या दिवशी देवपूजा करून नामसाधने करता निघण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि एवढ्यामध्ये एक साधक आला. ओ तुकोबराय, तुकोबराय आहेत का घरात? ओ तुकोबराय. महाराज बाहेर आले, त्यांना जय हरी घातला, म्हणले बोला. अहो महाराज, रात्री मला तुमच्या कीर्तनाला येणं झालं नाही. अहो पण तुम्ही रात्री सांगितलं की सुख नेमकं कुठे? रात्री कीर्तनात सांगितलं महाराज. पाया पडतो, मला तो सुखाचा पत्ता सांगा महाराज, सुखाचा पत्ता सांगा. अहो ज्यावेळेस लहान होतो ना त्यावेळेस आई वडील सांगायचे, बाळा शाळा शिक, नोकरी लागेल, मग तुला सुख भेटेल. महाराज शाळाही शिकली, नोकरीही लागली, पण सुख नाही भेटलं. म्हणले बाळा आता असं कर, चांगलं घर बांध म्हणजे तुला सुख भेटेल. चांगलं घरही बांधलं पण सुख नाही भेटलं. पुन्हा म्हणले 2चे 4 केल्यानंतर तुला सुख भेटेल. 2चे 4 झाले, 4चे 6 झाले महाराज, पण सुख नाही भेटलं. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय त्याला म्हणले, अहो आता असं झालंय, तुम्ही ज्याच्यामध्ये सुख शोधताय ना त्याच्यात मुळीच सुख नाही. तुम्हाला जायचंय म्हणले पुण्याला आणि बसलाय सोलापूरच्या गाडीत, कधी पोचाल पुण्याला म्हणले. अरे ज्याच्या सुरुवातीला सुख नाही, मध्ये सुख नाही आणि शेवटीही सुख नाही, अशा संसारात तुम्ही सुख शोधताय. ए रते माईके दुःखाची जनते, नाही आदे अंत्यावसान. बरं तुकोबराय याच्यामध्ये सुख नाही म्हणताय, मग ते सुख आम्हाला मिळेल तरी कुठं? त्यावेळी जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेणे विना जीवा सुख नो हे. बरं तुकोबराय, तुम्ही आम्हाला सांगता की तो देव आपलासा करा, पण याच्याकरता काय साधना? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय सांगतात की त्याच्या नावाचं तुम्हाला वेड लागलं पाहिजे, त्यावेळेस तो देव तुम्हाला आपलासा होईल. लावी म्हणा पिसे गोविंदाचे, त्यानं काय होईल? अविनाश करी आपुल्या ऐसे. आणि शेवटी सांगतात तुका म्हणे, एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे विठाला विठाला. बघा, प्रत्येकाची धडपड कशा करताय हो? सुखा करताय. प्रत्येक जण या सुखा करता धडपड करतोय. पण कसं झालंय, प्रत्येकाला वाटतंय तो सुखी, प्रत्येक दुसऱ्याकडे बघून सुखी तो सुखी समजतोय. आम्हाला वाटतंय वादक सुखी, वादकाला वाटतायत गायक सुखी, गायकाला वाटतायत कीर्तनकार सुखी, पण सुख कुठंच नाही. बघा, प्रत्येक जण दुसऱ्याकडे सुख शोधतोय.
दीन कहे धनवान सुखी है, धनवान कहे सुख राजा को भारी है। राजा कहे महाराजा सुखी है, महाराजा कहे सुख इंद्र को भारी है। इंद्र कहे चतुरानन सुखी है, चतुरानन कहे सुख विष्णु को भारी है। तुलसीदास विचार करे हरि भजन बिना सब जन दुखी है। कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन उदास। जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे वो दुखिया बाबा, जो देखे सो सुखिया बाबा, जो देखे वो दुखिया बाबा। हाँ सुखिया कोई नहीं, राजा दुखिया प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं। ए जो देखे तो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। सुखिया देखे दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। महाराज प्रत्येक जण दुखी हो, प्रत्येक जण दुखी आहे. मांडलं तर सुख आहे हो, मांडलं तर पत्र्याच्या घरात सुख आहे, मांडलं तर खाली झोपावं तरी सुख आहे, मांडलं तर चटणी भाकर खाण्यात सुख आहे हो. अहो तत्वज्ञान असं सांगतं, वस्तूच्या प्राप्तीमध्ये सुख नाही, वस्तूच्या प्राप्तीमध्ये समाधान नाही, तर अंतकरणाच्या स्थिरतेमध्ये समाधान आहे. अहो किती पळालो म्हणजे सुख भेटेल हो. कुत्रा किती पळतो झालाय सुखी. हे सुख पाहिजे ना तर काय कर, सुखा लागी करसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. बरं का, तिथं सुख आहे का, कारण सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर. अहो माझे तुकडोजी महाराजांचं एक पद आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, खरं सुख कुठे आहे ऐका. किती आनंद रे आनंद, किती आनंद रे आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, पेहरे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या. किती आनंद रे, किती आनंद रे, किती आनंद रे, किती आनंद रे, किती आनंद आनंद, किती आनंद आनंद, या झोपडीत माझ्या. हो
दिलं तर सुख आहे हो. आपण सुख कशात शोधतोय हो? प्रत्येक जण पैशामध्ये सुख शोधतोय. प्रत्येकाला वाटतंय पैसा आला की सुख येईल. नाही हो. अहो या समाजातील लोकांच्या नादी लागलं ना बरं का मामा, देव आपलासा करता येणार नाही. कारण हा समाज पैशाच्या पाठीमागं धावणारा समाज आहे. सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई। दिल का साथी कोई नहीं रे, नहीं रे। अपना साथी कोई नहीं रे, हो दिल का साथी, दिल का साथी, दिल का साथी कोई नहीं रे, नहीं दिल रे। का साथी कोई नहीं रे, दिल का साथी, दिल का साथी कोई नहीं रे, अपना साथी कोई नहीं रे, सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, भाई। प्रत्येक जण पैशाच्या मागं धावणारी लोक आहेत. अहो पैसा नसल्यानंतर जवळची नाती लांब जातात आणि पैसा आला की लांबचं नातं असलं तरी तो आमच्या लय जवळचा आहेत म्हणतात. अहो नुसतं म्हणा गलांडवाडीचे गावचे तात्या लय श्रीमंत माणूस, लगेच खिशातनं फोन करणार, हॅलो तात्या. अहो किती दिवस झालं तुम्हाला फोन नाही, मला तुम्हाला बघितल्याशिवाय तुम्हाला बोलल्याशिवाय करमत नाही. आता मला सांगा त्याच्या पैशाला बघितल्याशिवाय करमत नाही का तात्याला हो? आराम के है सब संग साथी, जब वक्त बड़ा तब कोई नहीं, मतलब के है दुनिया में सब लोग, कोई किसी का नहीं. जब टिकट मिला है तेरा स्मशान की ओर से, जलाने वाले लाखों, जलने वाला कोई नहीं. जोवरी चळन गा तोरे म्हणते माझा, जोवरी चळन गाय तोवरी म्हणती माझा, आणि तेलान थोर देह सुखाची आकाजा, आणि ते लहान थोर देह सुखाची आगाजा. इंद्रिये मावळली आला बागुल आजा, इंद्रिय बावळली आला बागोला, ऐसा विपरीत झाला तुझी देह दोहे रोजा, पैसा विपरीत झाला तोरी गती बाला. आता मज दृष्टी देई पांडुरंग माय बापा, आता मज दृष्टी दे गे पांडुरंग माय बापा, माय माय जोपर्यंत तुमच्याजवळ पैसा आहे तोपर्यंत तुमच्याकडं तुम्हाला घरामध्ये मान राहील. घरामध्ये अण्णा आणणार कवर हो, जोपर्यंत अण्णा अन्न आणतोय तोपर्यंतच अण्णा. एकदा अण्णाने अन्न आणायचं बंद केलं काय खरं नाही. प्रत्येक जण पैशाच्या मागं धावतोय हो. अहो एखादं आईच्या कडेवरती बसलेलं लहान मुलं असू द्या महाराज, आणि त्या मुलाला आपण चल म्हणा नाही येत, पण त्याच मुलाला खिशातील रुपयाचा ठोकळा काढून द्यावा, ते मुलगं लगी येते, लहान मुलं असून देखील. वासुदेवाची ऐका वाणी, वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे,
दाम करी काम वेड्या दाम करी काम रे दाम करी काम वेड्या दाम करी काम रे पैशाची जादू लय न्यारी तान्या पोराला त्याची हाव आईला सोडून घेतोय झेप पैशाच्या मागुनी धाव पैशासाठी सारी माणसं पैशासाठी सारी माणसं झालीत त्याची गुलाम रे दाम करी काम काम करी काम रे काम करी काम वेडा काम करी काम रे अरे दुधावर आली भुरी त्याला साय म्हणू नये दुधावर आली भुरी त्याला साय म्हणू नये कीर्तनाला येत नाही त्याला माणूस म्हणू नये अरे दुधावर आली भुरी त्याला साय म्हणू नये हरिनामाविन बोले त्याला तोंड म्हणू नये हरिनामाविन बोले त्याला तोंड म्हणू नये नाशिक त्र्यंबकेश्वरी एक डोंगरी मैदान न गुंफा बांधली रामान डोंगरी मैदान न गुंफा बांधली रामान डोंगरी मैदान न गुंफा बांधली ऐकायला गोड वाटत प्रत्येक माणूस या पैशाच्या पाठीमागे धावते माझा सांगण्याचा उद्देश बघा आता नुकताच करोनाचा काळ 1-4-5 वर्षापूर्वी येऊन गेला समजा बरं का समजा त्या करोनाच्या काळामध्ये मी गेलो बरं का मी गेल्यानंतर माझी बायको रडणार का नाही हो रडणार का नाही किमान 1-2 महिने तर रडणार काय झालं मी गेल्यानंतर एक दिवशी माझ्या बायकोनं माझं कपाट उघडायला चालू केलं आणि त्याच्यामध्ये हा फेटा तिला दिसल्यानंतर ती फेटा बघून रडायला लागल्यानंतर माझा मुलगा आला आणि म्हणला आई का रडते ग म्हणले बाळा बघ ना हाच तो फेटा तुझे बाबा रोज कीर्तनाला घालून जायचे हे आई तुला बाबाचे कपडे बघितल्यानंतर रडायला येते ना आपण हे कपडे दुसऱ्याला देऊन टाकू म्हणले संध्याकाळी शेजारच्याला बोलावलं आणि माझा कपाटातला हा फेटा त्याला दिला हा असणारा माझा नेहरू शर्ट त्याला दिला माझं असणारं धोतर त्याला दिलं माझं हे असणारं उपारणं त्याला दिलं पण त्या कपाटातले माझे असणारे पैसे आई रे बेमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे ओ माता पिता का कोई नहीं माने माता पिता का कोई नहीं माने औरत को बहुमान रे औरत को बहुमान रे आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे आई रे बेमान दुनिया आई रे ही दुनिया बेमान आहे म्हणून प्रत्येक जण या पैशाच्या पाठीमागं पळायला लागलेला आहे बघा या जगामध्ये या समाजामध्ये समजा तुम्ही मंदिरामध्ये बसलेले आहात बरं का आणि समोरून गावातील एक श्रीमंत माणूस आणि एक गरीब माणूस आला तुम्ही राम राम कुणाला अगोदर घालाल हो कुणाला घालाल श्रीमंत माणसाला नाही महाराज त्याच्या श्रीमंतीला धनवंता लागे सर्व मान्यता असे जगे बघा पैसा तेरो तीन नाम परशा परसू परसराम ज्याच्याकडं पैसा आधी नव्हताच
त्याला सगळी गावातली लोक काय म्हणायची हो, ए परशा. आणि थोडा पैसा आला की परसू, आणि गडगंज पैसा आला की परसराम. बघा, मी पैसा कमवू नाही याच्या विरोधातला नाही. माणसानं पैसा जरूर कमवावा, पैसा जरूर कमवला पाहिजे. मी तर म्हणतो पैसे कमवल्याशिवाय त्या माणसानं मरूच नाही. पण 5 गोष्टीचा त्याग करून पैसा कमवला पाहिजे. 1, शस्त्राचं दुकान टाकून पैसा कमवू नये. 2, दारूचं दुकान टाकून पैसा कमवू नये. 3, मांसाहाराचं दुकान टाकून पैसा कमवू नये. आणि 4, या समाजामध्ये खाली मान घालायला लागेल असा धंदा करून पैसा कमवू नये. मग लक्ष्मी ढकलून लावली ना तरी तुमच्या घरातून जाणार नाही. माझे तुकोबराय सांगतात, पैसा कसा जोडला पाहिजे. उत्तम व्यवहारे जोडोनिया धन, 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 उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. जोडोनिया धन, उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, हो उदास विचारे वेच करी. जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे तुकोबराय सांगतात. बघा, स्वकष्टाने तुम्ही कमवलेली, बरं का, स्वकष्टाने तुम्ही कमवलेली जी 500ची नोट असते ना ती तशीच असते. आणि दुधात पाणी टाकून कमवलेली 500ची नोट देखील तशीच असते. दोन्ही नोटा सारख्याच आहे, संपत्ती ती सारखीच आहे. पण दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणितो पारखी. पण ऐका, स्वकष्टानं कमावलेली ती लक्ष्मी आहे आणि दुधात टाकून कमावलेली ती अवदस आहे. काही माणसं झटपट श्रीमंत होण्याच्या नादामध्ये नको त्या मार्गानं संपत्ती कमवतात. आणि ती संपत्ती एकदा का घरात घुसली की घरामध्ये ताळमेळ राहत नाही. घरामध्ये एवढा भडका होतो, एवढा कलह होतो, फक्त त्या घराच्या भिंती मोठ्या असल्यामुळे बाहेर ऐकू येत नाही, एवढंच आहे बघा. म्हणून माणसानं नेहमी उत्तम व्यवहारातून पैसा जोडला पाहिजे. अहो, एकाची लंका सोन्याची होती पण त्या ठिकाणी संस्कार नव्हते म्हणून ती जळाली. एकाची द्वारका सोन्याची होती पण त्या ठिकाणी संस्कार नसल्यामुळे ती बुडाली. म्हणून संपत्ती कमवण्याबरोबर आपल्या मुलांना संस्कार लावणं तेवढंच महत्त्वाचं आहे. विठाला 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 बरं का, तेवढंच महत्त्वाचं आहे. मग नुसत्या पैशात तुम्ही सुख पाहू नका. खरं सुख जर पाहायचं असेल तर ते सुख कुठे, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 आपुला तो एक देव करुणी खावा, आपुला तो एक देव करुणी खावा, आपुला तो एक
जनती एरती माई के दुःखाची जनती एरती माई के दुःखाची जनती हो आपुला तो एक देव करुणी घ्यावा देणे विना जीवा देणे विना जीवा सुख आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा तेने विना जीवा सुख नोहे सुख नोहे आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे. तुकोबराय सांगतात आपुला तो एक, किती सांगितलं? आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपण काय करतोय? आपलं कुठं चुकतंय नेमकं ऐका बरं का महाराज. आपलं कसं झालंय, जसं वारं फिरल तशी भक्ती चालली आहे बघा. अहो आपण सोमवार आला की प्रसाद महाराज आपण कुठं जातोय? ए डम 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 डमरुवाला ए पार्वतीपती कैलासवाला हे शंकरा शरण आलो तुला रे दर्शन दे रे मला महादेवा शरण आलो तुला रे दर्शन दे रे मला. सोमवार उगवला की आपण चाललो महादेवाच्या मंदिरामध्ये आणि या सोमवाराचा दिवस मावळला की दुसऱ्या दिवशी भक्ती चेंज. दुसऱ्या दिवशी कुठं जातोय आपण? अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दला कोणी मर्दनाला गदी विविध तापाची करावया झाडणे विविधतामाची करावया धाडणी भक्ताला की तू पावसी निर्वाणी हो. आईचा जोगवा 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 मागिन आईचा जोगवा मागिन आईचा जोगवा जोगवा मागेन जोगवा मागेन जोगवा मागेन. मंगळवारी आपण जातो आईच्या मंदिरामध्ये. त्या मंगळवारी गेल्यानंतर तो मंगळवार दिवसभर त्या आईचं गुणगान आणि मंगळवारचा दिवस मावळला आणि बुधवार उजाडला. या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत. बरं का, बुधवारी त्या पंढरी पांडुरंग परमात्म्याकडे जातो. ए देवा तुझ्याशिवाय कुणी नाही बरं का. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम ला 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 एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. दैवताचे नाव सिद्धेश्वर हरी गाते काम नाही आता हरी गाते काम नाही आता आणि कामे काम नाही आता. मोरनिया वाटा सूक्ष्म दुसरे ला 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 मोरनिया वाटा सूक्ष्म दुसरे मोरनिया वाटा सूक्ष्म दुसरे मोरनिया वाटा सूक्ष्म दुसरे. बुधवारी पांडुरंगालाही रामराम घालतात आणि गुरुवारी कुठं जातात? हो, जातात स्वामी समर्थांकडं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे श्रीपाद वल्लभ दिगंबरा पाद वल्लभ
नम दिगंबरा. गुरुवारचा दिवस मावळला की शुक्रवारी चालले पुन्हा इकडं. उद बोला उद बोला उद बोला उद बोला उद बोला उद बोला कृष्णबाई माई माऊलीचा हो. उद बोला उद बोला उद बोला कृष्णबाई माऊलीचा हो. स्वर्ग मृत्यू पातळ एक मंडप गाठीला. हो स्वर्ग मृत्यू मध्ये एक मंडप घातला. चार वेदांचा फुलवरा बांधिला. हो चार वेदाचा फुलवरा बांधिला हो. उद बोला 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 कृष्ण माई माऊलीचा हो. ए उद बोला उद बोला उद बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उद उद आणि शुक्रवार संपला बरं का. प्रसाद महाराज चालले मारुतीच्या मंदिरामध्ये. हे ए दुःख पंजन मारुती नंदन ए दुःख पंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार वारंवार. शनिवारचा दिवस मावळला. प्रसाद महाराज आता रविवार आला बरं का. रविवारी कुठं जातोय. हे ओहम वाघ्या सोहम वाघ्या ओहम वाघ्या सोहम वाघ्या देवनगरा वारी सावध होनी बसली लागा देवगरा कैवारी. हे माझ्या हे मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी. असे आपण जर भक्तीची पात्र बदलत गेलो तर कुठल्या देवानं आपल्याला पावायचं सांगा की तुम्ही. म्हणून माझे तुकोबराय म्हणतात आपुला तो एक देव करुणे घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे. आणि तुम्ही ज्या संसारामध्ये सुख शोधताना त्या संसारामध्ये तीळ मात्र देखील सुख नाही. हे अभंगाचं दुसरं. येरती माई के दुःखाची जनती येरती माई के दुःखाची जनती येरती माई के दुःखाची जनती येरती माई के दुःखाची जनती. येरती माई के दुःखाची जनती येरती माई के दुःखाची जनती येरती माई के दुःखाची जनती येरती माई के दुःखाची जनती. हे नाही आदी अवसानी नाही आदी अंत अवसानी येरती माई के दुःखाची जनती 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 जनती माई के दुःखाची जनती नाही आदी राती अवसानी नाही आदी राती येरती माई के दुःखाची जनती नाही आदी असते अवसानी नाही आदी असते अवसानी अवसानी.
रती माईके दुःखाची जनते नाही आदी अंत्य अवसान. आता सगळ्यांनी हातानी टाळी आणि मुखाने भजन. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. रते माईके दुःखाची जनते नाही आदी अंत्यावसान. बघा, संत महात्मे नेहमी आपल्याला जाग करत असतात. आतापर्यंत या समाजामध्ये जाग करण्याचं काम जर कोणी केले असेल तर ते संत महात्म्यांनी केलेलं आहे. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध आसा, तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. उजेड पडताना तुला पडेल पासा, उठा की माय बाप कशी लागली या झोपा. रात्रंदिवस भुकतो तुम्ही सावध आसा. बघा, संत महात्मे देवालाही जाग करतात, संत महात्मे संतालाही जाग करतात, संत महात्मे या जीवालाही जाग करतात, संत महात्मे देवाला जाग करतात. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची मांदी उभे जोडोनी हात. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजनला. हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा. महाद्वारी वैष्णवज. संत महात्मे देवाला जाग करतात, संत महात्मे संताला जाग करतात. आता जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा. हे आता जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा. चोर निजल्या, चोर निजल्या, चोर निजल्या, चोर निजल्या, चोर निजल्या नरोनी भागा. आता जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा. जागा जागा रे बहिणो जागा, जागा बहिणो जागा. संत महात्मे संताला जाग करतात. उठा उठा साधू संत साधा पुले हित, जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत. संत महात्मे या जीवालाही जाग करतात. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. पावे चरणी ठेवा माता, चुकवावे उठा जागे व्हा. संत महात्मे देवाला जाग करतात, संताला जाग करतात, या जीवालाही जाग करतात. बघा, म्हणून त्या संतांनी त्या देवाचं
त्या देवाला आपलंसं करण्याकरता सांगितलं. का? कारण तो देव जर आपलासा केला तर तुम्हाला सुख भेटल आणि तो देव आणखीन काय करल तर आपल्याला अविनाशी बनवल. हेच अभंगाचं आपुलिया ऐसे अविनाश करे आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे एरती माई के दुःखाची जनती 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 हो लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे एरती माई के दुःखाची जनती 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 अविनाश करी आपुल्या ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे ए रती माईके दुःखाची जनते नाही आदी अंत्य अवसान. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमचे उरे कीर्ती मागे ए रती माईके दुःखाची जनते नाही आदी अंत्यावसान. बघा, चिखलाच्या घोळ्याला आकार द्यायला कुंभारच लागतो. सोन्याच्या लगडीचे अलंकार बनवायला सोनारच लागतो. तसं हे बिघडलेलं जीवन त्या पंढरीनाथाच्या चरणावरती नेहून घालायला कृपाळू दयाळू अंतकरणाचे माझे ज्ञानोबारायच लागतात. हे बिघडलेलं जीवन त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती जाऊच शकत नाही. म्हणून एकदा सर्वांनी माझ्या ज्ञानोबरायचं भजन ज्ञानेश्वर माऊली फुलवाटा फुलराज माऊली तुकाराम ज्ञानराज फुलवाटा महाराज ज्ञानेश्वर. आज एका सपकळ परिवारातील बाप गेला बरं का. आज त्या गेलेलं 1 वर्ष पूर्ण झालं. बाप काय असतो ऐका. माई बाप आईची स्तुती तर सगळेच करतात हो, पण खऱ्या बापाला आजपर्यंत कोणीही ओळखलेलं नाही. राम कौशल्याचा माहित आहे आम्हाला, राम कौशल्याचा माहित आहे आम्हाला, पण त्याच वेळेस राम कही राम राम तब कोई हर विरह राम गयो निज धाम. अहो प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, माघारी येणार होतेच ना, पण 6व्या दिवशी माझ्या दशरथ राजानं राम राम करून प्राण दिला. याला म्हणतात बापाचं प्रेम.
कृष्ण देवकीचा आहे मान्य आहे मला, कृष्ण यशोदेचा आहे मान्य आहे मला, पण त्याच वेळेस पुरातून वाहून नेणारा वसुदेव ही आम्ही लक्षात ठेवला पाहिजे. मुलगा 10वीत पास झाल्यानंतर आई मी पास झालो, आई मी पास झालो, आई मी पास झालो, आई डोक्यावरून हात फिरवते. पण त्याच वेळेस बाजारातून पेढ्याचा पुडा विकत आणणारा बाप असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. आईला मातृत्वाचा ठेवा कोण देतो? बापच ना, बापच देतो ना. अरे आठवा तो इथं गेलेल्या बऱ्याच लोकांचा बाप गेला असेल, आणि आपल्या बापाचा तो चेहरा डोळ्यासमोर, डोळे पाण्यानं डबडबल्याशिवाय राहणार नाहीत. अहो बापाबद्दल काय बोलावं? आईचं कर्तृत्व मोठंच आहे मान्य आहे मला, पण त्याच वेळेस आम्ही बापाला कुठंतरी विसरत चाललोय. तुटलेली चप्पल सुत्रीच्या गाठी बांधून वापरणारा बाप आम्ही कुठंतरी विसरत चाललोय. मायबाप फाटलेला धोतर गुडघाभर केसून नेसणारा बाप आम्ही कुठंतरी विसरतोय. मायबाप बनेलची चाळणी झाली तरी कधीही नवीन बनेल न विकत आणणारा बाप आम्ही कुठंतरी विसरत चाललोय. मुलगा बाहेरून खेळून आला, आई आई मला जेवायचंय, आई डोक्यावरून हात फिरवते, त्याला 2 वेळचं जेवण देते. पण त्या 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था करणारा बाप आम्ही कुठंतरी विसरत चाललोय. मुलाला सरकारी नोकरी लागल्यानंतर गावभर पेढे वाटणारी आई सगळ्यांच्या लक्षात राहते मायबाप, पण त्याच वेळेस सरकारी कर्मचाऱ्यांच्या पाया पडणारा 10 रुपये टक्के व्याजानं पैसे काढणारा बाप आम्ही कुठंतरी विसरत चाललोय. मायबाप शास्त्रानं आईला प्रथम स्थान दिलं. मातृदेव भव पितृदेव भव. बघा शाळेत आम्हाला गुरुजींनी सांगितलं तुमची आवडती व्यक्ती निबंध लिहा. प्रत्येकानं लिहिला माझी आई, माझा बाप कुणी लिहिला का हो? अरे शपथ खायची ठरली तरी आपण आईची शपथ खातो का? बाप शपथ खायच्या लायकीचा नाही का? अरे आठवा तो बाप, हजारो संकटे आली तरी त्या संकटांना फुटबॉल लाताळावा तसा लाताळतो, पण कधी आपल्याकडे तक्रार करीत नाही. म्हातारी माणसं किती कामाची असतात ऐका. नुसता तुमचा म्हातारा बाप ओट्यावरती बसलेला असू द्या, कुणाची टाप नाही तुमच्या घराकडे वाईट दृष्टीनं बघण्याची. दादा बाप हा बापच असतो रे, बाप हा बापच असतो. दिवाळीच्या सणाला सुनेला साडी आणणारा बापच असतो, लेकीला साडी आणणारा बापच असतो, नातवांना कपडे घेणारा बापच असतो, म्हातारीला लुगडं आणि, पण दिवाळीच्या सणाला फाटका राहणारा बापच असतो. त्या बापाला आपल्या समाजासमोर दुःख व्यक्त करता येत नाही, त्याचं दुःख दाबून ठेवावं लागतं. ताई सांगेन मी तुला, ऐक, जोपर्यंत म्हातारा बाप आपल्या घरामध्ये जिवंत आहे ना, तोपर्यंत तुला दिवाळीच्या सणाचा खरा आनंद आहे बघ. ज्या दिवशी तुझ्या माहेरातला बाप गेला ना, त्या दिवशी हक्काचा चपला सोडायचा उंबरटा राहिला नाही ताई तुला. ऐक, ज्या दिवशी बाप जातो ना, त्या दिवशी मुलीचं त्या ठिकाणी स्वतंत्रता उरत नाही. ताई तुझी आई असते ग, पण त्या आईला तुझ्या मुलाच्या आणि सुनेच्या ताब्यात राहावं लागतं. मुलगी बापाचं काळीज असते, काळीज. 18 वर्ष ज्या बापानं आपलं काळीज सांभाळलं ना, त्याच बापाच्या जीवनामध्ये एक दुःखाचा आणि सुखाचा प्रसंग आहे. असा कुठलाच बाप नाही की लग्नामध्ये आपली मुलगी सासरला पाठवताना रडला नाही. मुलीचं लग्न लागतं आणि मुलीचं लग्न ठरतं. त्या सभा असणाऱ्या लग्न मंडपामध्ये मुलगी नवीन शृंगार घालून, नवीन कपडे घालून मिरावते.
त्यावेळेस तो म्हातारा बाप त्या मुलीला पाहतो आणि एका खांबाजवळ जातो आणि गुडघ्यामध्ये मुंडकं घालून डसा डसा रडतो. विचार करतो, कोण माझी दिदी माझी छकुली आता जाणार, कोण विचारेल बाबा तुम्ही जेवलात का, बाबा तुम्ही गोळ्या खाल्ल्यात का. हे ऐका ना, ज्यावेळेस माझ्या बायकोचं आणि माझं भांडण व्हायचं ना, त्यावेळेस ती म्हणायची बाबा बाबा ऐका ना, आई तशीच आहे, तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका, आई तशीच आहे, तुम्ही वेळच्या वेळी जेवण करा, वेळच्या वेळी गोळ्या खा. कोण मला विचारेल. अहो त्या मुलीचं लग्न लागतं, मुलगी काका काकी नाना नानी मामा मामीच्या पाया पडते, पण तिला कुठंच आपला बाप दिसत नाही. का? कारण बाप मुलीला सासरी पाठवताना पाहू शकत नाही. सगळ्याच्या पाया पडल्यानंतर कुणीतरी त्या बापाकडे जातं आणि दोन्ही खांद्याला धरून त्या बापाला मुली वाट लावणं करण्याकरता घेऊन येतं. सगळ्याकडे आडू जाणारी ती मुलगी बापाला पाहता धावतच पळत जाते आणि कडा आडून मिठी मारते. हे चार चार जण त्या बापाची आणि लेकीची मिठी सोडवण्याचा प्रयत्न करतात, पण ती मिठी सुटत नाही. मायबाप प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. अरे त्या बापाच्या अंतकरणाची अवस्था कशी झालेली असते. एखाद्या ढेकळावरती पाण्याचा थेंब पडावा आणि तो ढेकूळ विरघळून जावा, तशी त्या बापाच्या हृदयाची अवस्था झालेली असते. बळच त्या दोघाची ती मिठी सोडवली जाते. मुलगी गाडीमध्ये बसते, गाडी सुरू होते. मायबाप पण काय झालं कुणास ठाऊक, त्या बापाला काही आठवलं. सुरू झालेल्या गाडीला मागून त्या बापानं थाप दिली आणि ए ताई ऐक ना, आज बाप तुझ्या बाजूनं नाही बरं. जावयाच्या खिडकीजवळ जातो. अरे कितीही संकट आली तरी कुणापुढे न झुकणारा बाप आज आपल्या मुली करता त्या जावया पुढे झुकतो आणि विनंती करतो, जावई बापू ऐका ना, 18 वर्ष काळजाचा तुकडा म्हणून मी सांभाळा तुमच्या हातामध्ये देतोय. काही तिची चूक घडली तर ती चूक माझी समजा आणि तिला माफ करा. बघा, आणि ती गाडी निघून जाते. सांगण्याचं तात्पर्य काय, त्या बापाला कधीही उलट बोलू नका, कधीही टाकून बोलू नका. कारण दिवस आता चिमणीसारखे भुर्र दिसती उडून जातील, कधी निघून जातील सांगता येत नाही. तुम्ही जर त्या बापाच्या हृदयाला घाव लागेल असं बोलला ना, अरे जमिनीमध्ये पारीनं जसा घाव होतो ना, तसा तुम्ही उलट बोलल्यानंतर त्याच्या हृदयाला घाव होत असतो. अरे 10 वर्ष जगणारा तुमचा बाप 5च वर्षामध्ये निघून जाईल, समजून घ्या रे त्या बापाला. बाप हा बापच असतो रे, बाप हा बापच असतो. बघा, पैसों से किताबें मिलती है लेकिन ज्ञान नहीं, पैसों से बिस्तर मिलता है लेकिन नींद नहीं, पैसों से गाड़ी बंगला सब कुछ मिलता है लेकिन माँ बाप नहीं, लेकिन माँ बाप नहीं. माय बाप आपल्या त्या बापाची सेवा करा, जमल एवढी सेवा करा. आणि बाप आहे तोपर्यंत त्याची सेवा, आणि गेल्यानंतर त्याचे असे कार्यक्रम करून त्याचा उद्धार करा. एवढंच या कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. तुकाराम.